नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आलो आहे आता सातारच्या पुढं आणि चाललो आहे पाडळीकडे. पाडळीला जाताना तुम्हाला आता इथले जे नवीन रस्त्याचे काम आहे, रुंदीकरण, सिमेंटचा रस्ता आणि आणखी एका बाजूला रोड वाढवला आहे, दोन्ही बाजूनी म्हणजे सर्व्हिस रोड. म्हणजे इतर जे काम चाललं आहे ते सगळं तुम्हाला दाखवतो. मुंबई गोवा हायवे जसा पूर्ण होत नाही तसा मुंबई बंगलोर हायवे सुद्धा पूर्ण होत नाही आहे. सतत काही ना काही काम चालूच असतं. पण मुंबई गोवा हायवेचा जेवढा गाजावाजा होतो तेवढा ह्या मुंबई बंगलोर किंवा पुणे बंगलोर हायवेचा होत नाही. आणि इथं तर 6 पदरी करायचं आहे आणि टोल तर ह्याच्या पूर्वीपासूनच चालू झाला आहे, 4 पदरी केल्यापासूनच. नेमकं शूटिंग किती तारखेला आणि किती वाजता घेतले हे बघायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या डाव्या बाजूला पांढऱ्या ह्याच्यात बघा. बारीक आहे थोडं, पण निरखून बघितल्यावर लक्षात येईल. मुंबई गोवा हायवेला काही एवढी गर्दी नसती, पण पुणे बंगलोर हायवेला इतकी गर्दी असते. उजव्या बाजूला बरीच वर्षच काम चालूच आहे. गर्दी बघा किती रस्त्याला आहे. आज रविवार आहे. ऊन भरपूर लागतं आहे ना, तरी मला पण उन्हाळ्याचं जरा एवढं हे काय नाही, थंडीच मला सोसत नाही. ऊन काय जास्त लागत नाही मला. अगदी लागलं तर पाणी प्यायचं, थोडं तोंडावर पाणी मारायचं, बास झालं. कराड आणि कराडच्या पुढं तर मोठमोठी कामं चालू आहेत. हा रस्ता आता खूप चांगला आहे, पण पावसाळ्यानंतर कसा काय टिकतो ते बघितलं पाहिजे. आता भाजपच्या काळात 4-5 मुख्य आपलं मंत्रिपदं मिळाली जिल्ह्याला. आता विकास झाला पाहिजे. वाई, सातारा, खटाव सगळ्यांचा.
आणि आता विकास झाला नाही तर मात्र कधी होणार नाही. मग आपलं इथल्या जिल्ह्यातल्यांनी पुण्याला मुंबईला नोकरीला जायचं फक्त आणि कधीतरी इकडं बघायला यायचं आमचं गाव खूप भारी भारी करत. सांगली कोल्हापूर जिल्ह्यासारखा तरी सातारा जिल्हा झाला पाहिजे आणि सांगली कोल्हापूर सिटी एवढी तरी सातारा सिटी झाली पाहिजे. काम चालू आहे बघा उजवीकडं बरेच दिवस. पूर्ण करायला लवकर पावसाळा येईल परत 1 महिन्यात. उन्हाळा भरपूर आहे. पुणे बंगलोर हायवेला गर्दीच लई. गर्दीच गर्दी. नागठाणे आला. आता आपल्याला उजवीकडे जायचं आहे पाडळीकडे, पण जरा पुढं जाऊन वळून
एकंदर कामाचा आढावा घेऊन मगच पाडळीमध्ये जाऊया. आता जरा पुढं आलोय आपण. पुढं वळायला कुठं आहे जागा बघून वळून मग परत नागठाण्यातून पाडळीकडे जायचं. हे काम कसं चाललंय बघा. सगळीकडे काम चालू आहे. हां, इथं वळायला जागा दिसते. हे बघा, इथनं वळूया. हे बघा, हे असं काम चाललेलं आहे. तर इथं उड्डाण पूल होईल बहुतेक नागठाण्याला. हे काम दाखवायसाठी मी परत वळसा घातला एवढ्यासाठी. आले नागठाणे. आपण चाललोय पाडळीला, निनाम पाडळी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.